प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. मला खात्री आहे की आपण सगळेजण मास्क वापरत असाल. मास्क नक्की घाला. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही. आणि आता वळूयात बातम्यांकडे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक विकास दर 9.2% राहण्याचा लक्ष्य ठेवण्यात आलंय. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांसाठीची ब्ल्यूप्रिंट असणार आहे असा दावाही करण्यात आलाय. याशिवाय या अर्थसंकल्पातून 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येतील असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी मांडला. LICच्या IPOवर काम सुरू असून येत्या काही दिवसात आणखीन काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल असं सूतोवाचही त्यांनी केलं. दरम्यान आयकराच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्यावर एक धावती नजर टाकूयात. कपडे इथून पुढच्या काळात स्वस्त झाले. कृषी उपकरणं यासोबतच चामड्याच्या वस्तू, कॅमेऱ्याच्या लेन्स, मोबाईलचा चार्जर आणि इम्पोर्टेड केमिकल्स या गोष्टी स्वस्त झालेत. तर कोणत्या गोष्टी महागलेत त्यावरही नजर टाकूया. क्रिप्टोकरन्सी, प्रामुख्यानं क्रिप्टोकरन्सीवर थेट 30% कर आणि त्याशिवाय कर असा एकूण 40% कर त्यावर असणार आहे. त्यामुळे क्रिप्टोतली गुंतवणूक महागली आहे. आयात होणारे खोटे दागिने ते महागलेत. त्यामुळे हे बजेट कसं राहिलं याबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समाजाच्या सर्व स्तरातून येत आहेत. केंद्रानं मांडलेलं हे बजेट देशाला विकासाची दिशा देणारं असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मूलभूत सुविधांवर भर देऊन देशाला प्रगतीपथावर नेणारं हे बजेट असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. बजट 100 साल की भयंकर आपदा के 100 साल की विकास का नया विश्वास लेकर आया है. ये बजट अर्थव्यवस्था को मजबूती देने के साथ ही सामान्य मानवी के लिए अनेक नए अवसर बनाएगा. ये बजट मोर इंफ्रास्ट्रक्चर, मोर इन्वेस्टमेंट, मोर ग्रोथ और मोर जॉब्स की नई संभावनाओं से भरा हुआ है. और एक नया क्षेत्र और खुला है और वो है ग्रीन जॉब्स का. ये बजट तत्कालीन आवश्यकताओं का भी समाधान करता है और देश के युवाओं के उज्जवल भविष्य को भी सुनिश्चित करता है. ये गरीबों को सशक्त और सक्षम बनाने वाला बजट है. ये ग्राम विकास, कृषि विकास, श्रमिक कल्याण, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, पूर्वोत्तर एवं पहाड़ी क्षेत्रों के विकास को समर्पित बजट है. यह माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में केंद्र की भारतीय जनता पार्टी की सरकार द्वारा सामाजिक न्याय, समानता, सम्मान और समान अवसर की अवधारणा को चरितार्थ करने वाला बजट है. यह ईज ऑफ लिविंग को बढ़ाने पर जोर देने वाला बजट है. बजट का आकार बढ़ाकर 39.45 लाख करोड़ करना कोरोना काल में भी भारत की बढ़ती अर्थव्यवस्था को बहुत अच्छे तरीके से दर्शाता है. फिजिकल डेफिसिट का लक्ष्य 6.9% से घटाकर 6.4% करना ये बहुत बड़ी उपलब्धि है. दरम्यान काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. नोकरदार आणि मध्यम वर्गासाठी तसंच गरीब, तरुण, शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी या बजेटमध्ये काहीच नाही असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तिकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा या अर्थसंकल्पावर टीका केली. उद्योगधंदे डबघाईला आलेत. ऐतिहासिक मंदी लाखोंच्या नोकऱ्या घेऊन गेली. सामान्य जनतेच्या कमाईत घट झाली. बेकारी आणि आजारपणात बचत खर्च झाली. अर्थात लोकांचा खिसा कापण्यासाठी भाजपचा आणखीन एक अर्थसंकल्प अशा शब्दात
ज्या उत्तर प्रदेशात सध्या निवडणुका आहेत तिथले सपाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. दरम्यान आजचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे, सोबतच देशाच्या विकासाला गती प्राप्त करून देणारा अर्थसंकल्प आहे, असं अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय. माझ्यासोबत आहेत भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री. सर, आजचं अर्थसंकल्प जर बघितला त्यावर थेट अजित पवारांनी टीका केली आणि ते म्हणाले की या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला शोधावा लागतो. भारत सरकारचा आज अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि हा अर्थसंकल्प भारत देशाचा आहे. म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज हा अर्थसंकल्प जाहीर आहे. रेल्वे असेल, विमानतळ असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि त्या हेडखाली पैसे दिलेले आहेत. एज्युकेशन असेल तर त्या हेडखाली पैसे दिले असल्यामुळे त्या हेडमधले महाराष्ट्राला नक्कीच त्यातला वाटा मिळणार आहे आणि महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे आणि महाराष्ट्राला त्यातलं मोठं राज्य आहे म्हणून चांगला वाटा त्यात मिळेल. एक वैशिष्ट्य समजा या संपूर्ण अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य बघितलं, प्रमुख वैशिष्ट्य, तर ते काय आहेत? संपूर्ण याचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर हे अर्थसंकल्प जो आहे तर तो आता 75 म्हणजे आझादी के 75 साल में जो अर्थसंकल्प होतोय तो होतोय. याच्यामध्ये विशेष जर सांगायचं झालं तर जे कोविडच्या काळामध्ये शिक्षणासाठी जे मुलं वंचित होती त्यांना टी व्हीवरती साधारण 200 चॅनल तयार करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिक्षण देता येईल. आरोग्यामध्ये सुद्धा सुविधा देता येतील, शेतकऱ्यांसाठी सुविधा देता येतील, MSME उद्योजकांसाठी सुद्धा सुविधा दिलेल्या आहेत. विशेषतः छोटे उद्योजक जे आहेत MSME त्यांना साधारण 4.5 लाख कोटीपर्यंत होतं, पण आता 50,000 कोटी वाढवून दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर हॉटेल्स असतील, टुरिस्ट असतील त्यासाठी सुद्धा 50,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत आणि ह्याची मुदतसुद्धा 1 वर्षांनी वाढवलेली आहे. साधारण 31 मार्च 2023 पर्यंत ही मुदत दिलेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेशसह प्रशांत लेमदास, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजपच्या राज्यातल्या सर्वच नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं भरभरून स्वागत केलं आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्यानं कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हानं उभी आहेत. लोकांची क्रयशक्ती कमी होत असताना खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक कमी होते. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून ठोस उत्तरं मिळतील अशी अपेक्षा होती, पण लोकमानसातील अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. त्यामुळेच हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग करतो, असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल काय म्हटलंय पाहूयात. प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर देखील फिस्कल डेफिसिट हे 6.4% कमी आणण्याचं काम या अर्थसंकल्पातनं झालं आहे आणि म्हणून आर्थिक पॅरामीटर्सवर अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये MSP करता 2.37 लाख कोटी रुपयाची तरतूद 2.37 लाख करोड आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद आहे. या अर्थसंकल्पातल्या जर तरतुदी बघितल्या किंवा या अर्थसंकल्पातल्या भूमिका बघितल्या तर एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत ही यामागची मूळ कल्पना या अर्थसंकल्पामध्ये दिसते आहे. आणि ही मांडत असताना शिक्षायुक्त भारत, डिजिटल युक्त भारत, रोजगारयुक्त भारत, सेवायुक्त भारत, शक्तियुक्त भारत, ऊर्जायुक्त भारत, समानतायुक्त भारत आणि सुरक्षायुक्त भारत अशा पद्धतीने
या अर्थसंकल्पामधल्या तरतुदी आपल्याला दिसत आहेत. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मांडलेलं हे बजेट आहे. मी असंच वर्णन या बजेटच्या ठिकाणी करणार आहे, कारण शेतकरी या देशाचा जो केंद्रबिंदू आहे त्याला लक्षात घेऊन, त्याच्या अडचणी लक्षात घेऊन हे बजेट त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडण्यात आलेलं आहे. मग शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, तरुण असेल, महिला असतील, सर्व समावेशक सर्वांचा विचार करून मांडण्यात आलेलं बजेट आहे. शेतीसाठी, शेतीमध्ये आधुनिकीकरण व्हावं, शेतमालाला भाव मिळावा, त्याच्या वाहतुकीच्या व्यवस्था व्हाव्यात, ड्रोनद्वारे आता नवीन आधुनिकीकरण त्याचं व्हावं, आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी शेतीला प्राधान्य देणारं हे बजेट आहे. दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातल्या 1-2 गोष्टी सोडल्या तर सर्वसामान्य आणि महाराष्ट्राच्या जनतेचा यात विचार झालेला नाही अशी टीका केली. आपण पाहूयात राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया. काही राज्यांच्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका थोडंसं डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न अर्थमंत्री महोदयांनी केलेला आहे. शेवटी कुणी अर्थसंकल्प मांडला तर एक गोष्ट साधारण आपल्याला पाहायला मिळते की ज्या पक्षाच्या असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी तो अर्थसंकल्प मांडला असताना विरोधक त्याच्यावर काही ना काही टीका टिप्पणीच करत असतात. माझा स्वतःचा स्वभाव तसा नाही आहे, पण एक झालं आहे, महाराष्ट्रावर ह्या अर्थसंकल्पामुळं अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा ही ह्याच्यामध्ये देखील कायम दिसतीये. एकंदर त्याचं स्वरूप पाहिलं तर फक्त आकड्यांचे फुलोरे फुलवण्याचं काम आणि भव्य दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. गुलाबी स्वप्न निर्माण करायचे आणि वस्तुस्थितीमध्ये मात्र काही नाही, हे अनुभव आपण 7 वर्ष घेतो आहोत. मागील वर्षाचा अर्थसंकल्प जरी आपण आठवला आणि त्यावेळेस त्यांनी दिलेली आकडेवारी आणि दाखवलेले स्वप्न, दाखवलेला विकास दर हा मुद्दाम तपासून पहा, वर्षभराच्या कारभारामध्ये आपला भ्रमनिराश झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही. डिजिटायझेशन करणार सगळे काही आता ह्याच्या पुढे रोकड काही व्यवहार होणारच नाही. आता सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त रोकडच व्यवहार होत आहे. या सगळ्या गोष्टी त्यात आता या निवडणुका आलेल्या आहेत, त्यांच्या UP-मध्ये आहे, पंजाबमध्ये आहेत, गोव्यात आहेत, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु आता जे आहे मागच्या एवढ्या वर्षामध्ये हा सगळा भ्रमाचा भोपळा जो आहे फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे याचा काही त्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं काहीही मला तरी वाटत नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची फसवणूक करणारा आहे, कारण अर्थमंत्र्यांनी एका हाताने दिलंय आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलंय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका केली. मार्क देण्यापेक्षा मी माझी पहिलीच प्रतिक्रिया दिली की खोदा पहाड चूहा भी नहीं निकला. चूहा भी अगर निकलता तो भी बोलते. कारण यातून अडचण तीच आहे की सगळ्या गोष्टी डिजिटल केल्या जाणार आहेत. ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे, तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं नेमकं जाणार आहोत, पण नेमकी त्यासाठी किती तरतूद असणार आहे, त्यामध्ये नेमकी ठोस पावलं काय असणार आहेत. जसं आपण म्हणतो की शब्दांचे खेळ जे आहेत, म्हणजे एकीकडे आपल्याकडे आकडेवारी समोर येते की 3,18,00,000 तरुण हे बेरोजगार झालेत, लोक बेरोजगार झालेले आहेत आणि माननीय अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं की 60 लाख रोजगार निर्माण झालेले आहेत. ही आकडे कुठेतरी जुळत नाही. किंवा ज्याला मग अमृतकाल असेल, त्यानंतर PM गतिशक्ती असेल, या सगळ्या योजना समोर दिसतात, पण याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेमका काय फरक पडणार आहे. तिकडे महिलांसह सर्व समाजाचा एकत्रितपणे विकास करणारा अर्थसंकल्प असल्याचं खासदार नवनीत राणा कौर यांनी म्हटलंय. एग्रीकल्चर को रिलेटेड जितने भी मशीनरी हैं वो रेंटल बेस पे उपलब्ध की जाएंगी. उसमें बहुत सारे फायदे और कीमतों में कमतरता लाएंगे. उसके साथ आवास योजना में बहुत बड़ा बेनिफिट, 48,000 करोड़ रुपीस की आवास योजना के साथ में डिजिटल यूनिवर्सिटी जो ला रहे हैं, तो मुझे लगता है पहली बार डिजिटल को बहुत ज़्यादा महत्व दिया गया है. ट्रांजैक्शन डिजिटली जो होंगे तो उससे करप्शन बहुत ज़्यादा कम होगा. जल के माध्यम से 60,000 करोड़ रुपीस का इम्प्लीमेशन यह बजट में किया गया है. बहुत ज़्यादा स्पष्ट नहीं, पर बजट जो हिसाब से कोविड के बाद चाहिए था उसी तरीके का बजट ये है.
तिकडे केंद्रीय अर्थसंकल्पानं शेतकऱ्यांची निराशा केल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान महासभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या जातात, मात्र त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नदी जोड प्रकल्प राबवण्याचं आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं, त्याचबरोबर सौर ऊर्जेला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या बद्दलच्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. किसान सभेच्या वतीनं ह्या सकारात्मक बाबींचं मी स्वागत करतो. मात्र ह्या घोषणा करत असताना आधारभावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. दिल्लीमध्ये झालेल्या मोठ्या शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा याबद्दल शेतकरी आग्रही होते. अर्थसंकल्प मांडताना मात्र याबद्दल काहीशी निराशा ही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली दिसते आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अर्थसंकल्प शेतीला चालना देणारा असल्याचं म्हटलंय. वन स्टेशन वन प्रॉडक्ट या योजनेतून देशामध्ये बाजारपेठेला चालना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पामध्ये डायमंडवरील कस्टम ड्युटी 5% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हाच निर्णय दागिन्यांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यासाठी झाला असता तर सराफा बाजारात सकारात्मक परिणाम दिसला असता असं या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. सोन्याचे भाव कमी झाले असते तर नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला असता असं सोन्या चांदीचे व्यापारी म्हणतात. रॉ मटेरियल आउट ऑफ इंडियामधून येतं. डायमंड जळगाव आपल्या इंडियामध्ये काही पैदा होत नाही. डायमंड बाहेरून येतं आणि बाहेरच्या लोकांना कसं काय करायचं या हिशोबाने आपली जर 2.5% कमी झाली आहे ड्युटी तर आपल्याला निश्चित फायदा राहील. की सरकारने जो काही डायमंडवर निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्थ आहे. त्याच्यामुळे डायमंडचे दागिन्यांची विक्री वाढेल. परंतु हाच निर्णय जर सोने चांदीच्या बाबतीत झाला असता तर फारच उत्तम गोष्ट राहिली असती. ज्या कारणाने सोन्याचे भाव जे एवढे जास्त झालेले आहेत ते भाव निश्चित कमी झाले असते. डायमंड ज्वेलरीवरील म्हणजे कर कमी झाला तर तो सोन्यामध्ये व्हायला पाहिजे होता. कारण सर्वसामान्य महिला सोनं जास्त खरेदी करतात आणि भारतीय महिलांना सोन्याच्या दागिन्यांची जास्त आवड असते, जास्त हे असतं. आजचा जो अर्थसंकल्प जाहीर झाला हा डायमंडवर झाला आहे. हाच जर सोन्यावर झाला असता तर आमच्या सारख्यांना थोडंसं दिलासा मिळाला असता सोने खरेदी करण्यामध्ये. सोन्याचा भाव काही कमी झाला नाही आहे, हिऱ्याचा भाव कमी झाला आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं काही हिरा घेऊ शकत नाही बुवा. आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईतले MIMचे नेते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण हे यांच्या तोंडाला अज्ञात व्यक्तीनं काळं फासलंय. ते भोपाळमध्ये होते. इंदोर इथे खजराना दर्ग्यामध्ये चादर चढवण्यासाठी वारिस पठाण गेले होते. यावेळेला एक तरुण पाठीमागून आला आणि वारिस पठाण यांच्या चेहऱ्याला काळं फासून तो तितक्याच वेगाने निघूनही गेला. या घटनेनंतर MIMचे कार्यकर्ते काही काळ आक्रमक झाले होते. तिकडे काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्यावर लखनौमध्ये शाईफेक करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. लखनौ सेंट्रल मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सदफ जफर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कन्हैया कुमार आला होता. यावेळेला त्याच्यावर शाई फेकण्यात आली. याबद्दल फेकलेली शाई ही शाई नसून एक प्रकारचं ॲसिड असल्याचा दावा काँग्रेसनं केला. पण हे ॲसिड कन्हैया कुमारवर पडलं नाही. शाई फेकली जात असताना काही थेंब शेजारी उभ्या असलेल्या 3-4 कार्यकर्त्यांच्या अंगावर मात्र पडले. देखिए, एक बात तो ये है ना कि इनको शायद लगता होगा कि एक कहावत है ना कि मरे घोड़े को चाबुक मारते हैं कुछ लोग ये सोच करके कि जो है ये मुद्दा दौड़ जाए. तो जैसा कि आपने कहा, बहुत सारे प्रयास वो करते रहते हैं. एक प्रयास इन्होंने और भी किया, लेकिन मेरा उससे क्या नुकसान होगा. मैं तो कहता हूँ कि आप किसी भी नज़रिए से देखें तो उसमें मेरा कोई नुकसान है नहीं. अगर अपनी पहचान के आधार पे वो देखें तो आपने अपने शहर के संस्कार को बदनाम किया, मेरा क्या लिया. जहाँ दुनिया भर में आपकी तहजीब मशहूर है, पहले आप उस तहजीब को आप खुद खराब कर रहे हैं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांनी राज्यभरात सध्या प्रचाराचा धडाका लावला आहे. गाझियाबादमधल्या सभेत त्यांनी राज्यात महिला आणि मुली सुरक्षित असल्याचं सांगितलं. समाजकंटकांवर जरब बसवण्यात आली, कठोर कारवाई केली गेली, गुंडांमध्ये भय निर्माण केलं, असं आदित्यनाथ म्हणाले. जिस परिवार में जाते थे परिवार एक ही बात कहता था कि बेटियां सुरक्षित नहीं हैं, अपनी बेटियों को कैसे स्कूल भेजेंगे। जिसके पास क्षमता रहती थी वह बेटी को दूर कहीं छात्रावास में भर्ती कर लेता था, लेकिन जिसके पास क्षमता नहीं थी वे बेटियां असुरक्षा के माहौल में जीने के लिए मजबूर थी। आपको याद होगा कैसे होता था। मुजफ्फरनगर में सचिन और गौरव नाम के युवकों की हत्या इसलिए कर दी गई थी, उन्होंने अपनी बहन की रक्षा करने के लिए एक सौदे से पूछने के लिए गए थे कि भाई हमारी बहन को क्यों परेशान करते हो। एक ही बात कहा था, लेकिन भाइयों बहनों उन दो निर्दोष नौजवानों की निर्मम हत्या कर दी गई थी। और हत्यारों को बचाने वाले कौन लोग थे? जिन लोगों को हमारी सरकार ने जेल के अंदर ठूंसा था, ये वही लोग थे ना, जैसी करनी वैसी भरनी। तिकडे झारखंडमध्ये कोळशाचं अवैध खोदकाम सुरू असताना एक अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात खाणीतील माती आणि कोळसा वाहून नेणारं मशीन हे 20 फुटांवरून खालती कोसळलं. अतिशय दुर्दैवानं त्यात 13 मजुरांचा मृत्यू झाला. माती आणि कोळशाच्या ढिगाऱ्याखालती अडकून हे सगळे मजूर ठार झाले. अद्यापही उशिरापर्यंत अनेक जण अडकलेले होते. त्यांच्याकरता मदत आणि बचाव कार्य सुरू होतं. मात्र नेमके किती जण आणखीन अडकलेत याचा अधिकृत आकडा कळू शकला नाही. या भागात खाण माफियांच्याकडून अवैध खोदकाम केलं जातं आणि या सगळ्यात मजुरांना जीव गमवावा लागतो. उनके घर का की मिसिंग है और यहाँ पर अगर दबे हैं तो मलबा हटाने के बाद ही क्लियर हो पाएगा। और कोई भी स्वतंत्र व्यक्ति जिनका घर का मिसिंग है उन लोगों के द्वारा हम लोग से संपर्क नहीं किया गया है कि हमारे घर के लोग यहाँ पर ही कर रहे थे, क्योंकि उसका लिस्टिंग हो सकता है संभवतः उनके पास कोई दिया होगा, लेकिन हम लोग के पास नहीं दिया है. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची, मास्क घाला, हात वारंवार धुवा, कंटाळा करू नका आणखीन थोडे दिवस.